सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बायडिरेक्शनल शिफ्ट रजिस्टर कसे तयार करावे आणि त्याची चाचणी कशी करावी हे शिकाल। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही IC 74194 वापरून द्विदिशात्मक शिफ्ट रजिस्टर तयार करण्यास आणि चाचणी करण्यास सक्षम व्हाल। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने, उपकरणे आणि साहित्य एकत्र करूया। वापराकरता मॅन्युअलसह डिजिटल ट्रेनर किट, IC 74LS194 द्विदिशात्मक शिफ्ट रजिस्टर डेटा शीटसह, मेल ते मेल जम्पर वायर, मॅग्निफाइंग लेन्स। द्विदिशात्मक शिफ्ट रजिस्टरवर चर्चा करूया। द्विदिशात्मक शिफ्ट रजिस्टर डेटा एकतर डावीकडे किंवा उजव्या दिशेने बदलू शकतो। डाव्या शिफ्ट ऑपरेशनमध्ये डेटा उजवीकडून डावीकडे हलवला जातो। याचा अर्थ प्रत्येक बिटने एक स्थान डावीकडे हलवले। सर्वात उजव्या डाव्या सर्वात स्थानावर असलेला बिट टाकून दिला जातो आणि एक नवीन बिट उजव्या सर्वात स्थानावर हलवला जातो। उदाहरणार्थ, सर्वात लक्षणीय बिट MSB 1 आहे आणि सर्वात कमी लक्षणीय बिट LSB 0 आहे। आरंभिक 1010 डावीकडे शिफ्ट केल्यानंतर 0100। उजव्या शिफ्ट ऑपरेशनमध्ये डेटा डावीकडून उजवीकडे हलवला जातो। प्रत्येक बिटने एक स्थान उजवीकडे हलवले। उजव्या सर्वात डावीकडील स्थानावर असलेला बिट टाकून दिला जातो आणि एक नवीन बिट उजवीकडील सर्वात डावीकडील स्थितीत हलवला जातो। उदाहरणार्थ, MSB 1 आहे आणि LSB 0 आहे। आरंभिक 1010 उजवीकडे शिफ्ट केल्यानंतर 0101। IC 74LS194 बद्दल चर्चा करूया। हा IC समांतर लोड क्षमतेसह 4 बिट द्विदिशात्मक शिफ्ट रजिस्टरसह 16 पिन ड्युअल इनलाइन पॅकेजमध्ये उपलब्ध आहे। हे द्विदिशात्मक शिफ्ट रजिस्टर सिस्टम डिझायनरला शिफ्ट रजिस्टरमध्ये आवश्यक असलेली सर्व वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यासाठी डिझाइन केले आहे। ते समांतर इनपुट, समांतर आउटपुट, उजवे शिफ्ट आणि लेफ्ट शिफ्ट सिरियल इनपुट, ऑपरेटिंग मोड कंट्रोल इनपुट आणि थेट ओव्हररायडिंग स्पष्ट रेखा वैशिष्ट्यीकृत करतात। IC 74LS194 च्या पिन तपशीलावर चर्चा करूया। पिन 1 ॲक्टिव्ह लो मास्टर रिसेट और क्लियर इनपुट। पिन 2 शिफ्ट राइट सीरियल इनपुट। पिन 3 पैरेलल इनपुट A। पिन 4 पैरेलल इनपुट B। पिन 5 पैरेलल इनपुट C। पिन 6 पैरेलल इनपुट D। पिन 7 शिफ्ट लेफ्ट सीरियल इनपुट। पिन 8 ग्राउंड। पिन 9 मोड सिलेक्ट इनपुट S0। पिन 10 मोड सिलेक्ट इनपुट S1। पिन 11 क्लॉक इनपुट। पिन 12 आउटपुट QD। पिन 13 आउटपुट QC। पिन 14 आउटपुट QB। पिन 15 आउटपुट QA। पिन 16 पॉवर सप्लाय +5 वोल्ट VCC। डावीकडून शिफ्ट ऑपरेशनसाठी IC 74LS194 सह कनेक्शन कसे करावे
याबद्दल चर्चा करूया. मॅग्निफाईंग लेन्स वापरून भाग क्रमांक IC 74LS194 सह IC तपासा. पिन क्रमांक ओळखा. ICच्या 1 पिन क्रमांक दर्शवण्यासाठी त्यात एक लहान खाच किंवा बिंदू असू शकतो. 1 डिजिटल ट्रेनर किटमधील ब्रेडबोर्डवर योग्य स्थितीत IC योग्यरित्या संरेखित करा. ब्रेडबोर्डमध्ये ICच्या पिनच्या दोन्ही ओळी हळुवारपणे घाला. प्रत्येक पिन वेगळ्या छिद्रात जाईल याची खात्री करा. ब्रेडबोर्डवर कोणत्याही पिन वाकल्याशिवाय किंवा चुकीच्या संरेखित केल्याशिवाय IC सपाट बसला आहे याची खात्री करा. डिजिटल ट्रेनर किटमध्ये पिन क्रमांक 8 ग्राउंड निगेटिव्ह आणि पिन 16 ला पॉवर सप्लाय +5 व्होल्ट सप्लाय VCC ला कनेक्ट करा. ट्रेनर किटमध्ये लीड Q0 आउटपुट करण्यासाठी पिन 15, लीड Q1 आउटपुट करण्यासाठी पिन 14, लीड Q2 आउटपुट करण्यासाठी पिन 13, लीड Q3 आउटपुट करण्यासाठी पिन 12 कनेक्ट करा. पिन 3 ला इनपुट टॉगल स्विच D0, इनपुट टॉगल स्विच D1 ला पिन 4, इनपुट टॉगल स्विच D2 ला पिन 5 आणि इनपुट टॉगल स्विचला D3 म्हणून पिन 6 कनेक्ट करा. पिन 11 ला क्लॉक इनपुटशी कनेक्ट करा. पिन 2 ला इनपुट टॉगल स्विच SR ला कनेक्ट करा. पिन 7 ला इनपुट टॉगल स्विच SL ला कनेक्ट करा. पिन 9 ला इनपुट टॉगल स्विच S0 ला कनेक्ट करा. सर्किट डायग्रॅम नुसार टॉगल स्विच S1 इनपुट करण्यासाठी पिन 10 कनेक्ट करा. टॉगल स्विचला मास्टर रीसेट इनपुट म्हणून पिन 1 कनेक्ट करा. जेव्हा सिस्टमवर सुरुवातीला पॉवर लागू केली जाते तेव्हा सामान्य ऑपरेशन सुरू होण्यापूर्वी सर्व घटक ज्ञात स्थितीत सुरू होतात याची खात्री करण्यासाठी मास्टर रीसेट इनपुट सक्रिय केले जाऊ शकते. +5 व्होल्ट DC पॉवर सप्लाय VCC चालू करा. डाव्या शिफ्ट ऑपरेशनसाठी पिन क्रमांक 7 वर लॉजिक 1 लागू करा. इनपुट टॉगल स्विचचा वापर करून सत्य सरणीमध्ये दिल्याप्रमाणे शिफ्ट रजिस्टरच्या पहिल्या फ्लिप फ्लॉपमध्ये डेटा लोड करा. शिफ्ट रजिस्टरला क्लॉक पल्स लावा. प्रत्येक क्लॉक पल्समुळे डेटा एक स्थान डावीकडे हलवला जातो. पुढे उजवीकडे शिफ्ट ऑपरेशन. आता उजव्या शिफ्ट ऑपरेशनसाठी पिन क्रमांक 7 ला लॉजिक 0 आणि पिन नंबर 2 ला लॉजिक 1 लावा. इनपुट टॉगल स्विचचा वापर करून सत्य सारणीमध्ये दिल्याप्रमाणे शिफ्ट रजिस्टरच्या पहिल्या फ्लिप फ्लॉपमध्ये डेटा लोड करा. क्लॉक पल्स दिलेली आहे. Q0 ते Q3 पर्यंत आउटपुट LEDचे निरीक्षण करा. 1 1 1 1. क्लॉक पल्स 1 दिलेले निरीक्षण आउटपुट 0 1 1 1 आहे. क्लॉक पल्स 2 दिलेले निरीक्षण आउटपुट 0 0 1 1 आहे. क्लॉक पल्स 3 दिलेले निरीक्षण आउटपुट 0 0 0 1 आहे. क्लॉक पल्स 4 दिलेले निरीक्षण आउटपुट 0 0 0 0 आहे. अशा प्रकारे आम्ही IC 74LS194 च्या पिन तपशिलांची चर्चा केली आहे. बायडिरेक्शनल शिफ्ट रजिस्टर तयार केले. ट्रुथ टेबलसह निकाल तपासले. धन्यवाद.